गुड मॉर्निंग गाईज, ओमकार केवस्कर ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज आम्ही चाललो आहे मारवण ते झालं काल आणि आज आम्ही चाललो हुणावरला बोट राईड करणार आहे. देन त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मुर्डेश्वरला. भगवान शिवाचं मोठं टेम्पल आहे आणि मोठी मूर्ती आहे, ते पाहायला जाणार, तिथलं दर्शन घ्यायला जाणार आहे. हुणावरची बोट राईड एक्सप्लोअर करणार आहे. तर आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा आणि ही बोट राईड कशी आहे ती पहा. तर आज आमच्यासोबत दिदी स्किप झाली आणि दिदीची मम्मी आहे आणि श्रेया आणि ते मित्र जे काल होते ते अक्षय आणि सुमन. सो 4 व्हीलरने आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरला. पहिला आम्ही हुणावर करणार आहे. तर हुणावरमधला एक्सपिरियन्स कसा आहे, कशा पद्धतीत आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. आणि ओमकार केवस्कर ब्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही दुसरी सिरीज आहे, दुसरा डे आहे कर्नाटकामधला जो आम्ही एक्सप्लोअर करतो आहे, हुणावर आणि मुर्डेश्वरचा आज प्लॅन्स सक्सेस करायचा आहे. तर आपल्या चॅनलला पुढे असेच कंटिन्यू राहा आणि दर्शन तुम्ही पण घ्या. जय शिवशंकर. आम्ही निघालो आहे आणि राईड सुरू होते अक्षयच्या घरापासून. लेट्स गो. आम्ही हुणावरामध्ये पोचलोय. इथेच असतं ते बोटिंग, बॅक वॉटर राईड. आम्ही चालू आहे लोटस पॉइंटला. हुणावरामध्ये आपण एंटर झालो आहे. सेम हे मसुरा गावासारखं वाटतंय हुणावरा. कोकणातलं मसुरा गाव पण सेम असंच आहे, खूप सुंदर. हुणावरमध्ये आलो आहे आपण. चिरे इथे पण आहेत, सेम कोकणातली वाईब्स येते इथे. फायनली आम्ही हुणावरामध्ये आलेलो आहे आणि इथे ती बोट राईड असते. लोटस पॉईंट बोलतो ह्याला. 5-6 पॉईंट दाखवतात इथे बोटीत बसल्यावरती, पण खूप चांगला एक्सपिरियन्स असतो. तुम्ही पण इकडे येऊन एक्सपिरियन्स करा. हुणावराला इथे भागीरथी हॉटेल म्हणून आहे, इथे यावं लागतं. आणि हा तो हायवे आहे आणि ह्याच्या पाठीमागे एक रेल्वेचा ब्रिज होता. म्हणजे हे रेल्वेपासून पण खूप जवळ आहे, पण माहिती काढायला गेली कुठल्या स्टेशनपासून जवळ आहे. आणि हे सगळे बोटिंग वगैरे तुम्ही बघू शकतात. तर इथूनच आम्ही बोट कॅच करणार आहे आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा. आम्ही 1.5 तासाचे इथे बोट एक्सप्लोअर करायला 1,500 दिले. तर आता आम्ही जातो आहे. 6 पॉईंट दाखवणार आहेत. आता ते 6 पॉईंट कोणते आहेत ते आपण बघूया. जास्त वेळ नाही तर आपण जाऊया बोट राईडला. पुढेच कंटिन्यू राहा. 5 जण आहेत आम्ही, 5 जण. प्रायव्हेट बोट केली आम्ही इथून. हुणावरला आल्यावर इथे होमस्टेज वगैरे आहे, तर इथे राहण्याचं काही टेन्शन नाही आहे. सो मी ते होमस्टे घेऊ शकता आणि हुणावर एक्सप्लोअर करू शकतात. सुंदर आहे, आमच्या मसुऱ्याच्या वाईफसारखं आहे मसुऱ्याचं गाव. खूप सारे बोट आहेत लागून, खूप सुंदर. मस्त तो रेल्वेचा ब्रिज आहे तिथे त्याच्या पलीकडे. आणि हा एक रोड जातो तो नॉर्मल गाड्यांचा आहे. अशा बोटी असतात हुणावरमध्ये. आता आमची प्रायव्हेट बोट आहे, 5 जणांसाठी इनफ आहे. सो जाऊया, राईड कंटिन्यू. ही बोट आहे आणि या बोटीत आम्ही जाणार आहोत. मिस्टा
तर राईड कंटिन्यू होणार पुढे याच बोटीतून. इथूनच सुरू झालंय हे कांदळवन सारखं सेम. हे कांदळवन आपल्याला पाहायला भेटतात. बोट राईड सुरू. सुंदर गार पाणी. हाँ तर आता पहिल्याच लोकेशनला आलंय. नहीं वो कैसा है, अभी हम लोग जा रहे हैं मैंग्रोव फॉरेस्ट से. हाँ जो हम लोग राइट और लेफ्ट साइड दिख रहा है आपको मैंग्रोव फॉरेस्ट, कन्नड़ से हम लोग कांडला बोलते हैं उसको. कांडला. जो लकड़ी का जैसा दिख रहा है वो सब मैंग्रोव फॉरेस्ट का झाड़ है. ये जो अच्छा. फॉरेस्ट डिपार्टमेंट वाला जो साल में लगाते हैं, जो साल में ये लगाते हैं, ये लगाने का रीजन ये जोगफॉल्स का पानी है. जोगफॉल्स से जो पानी आएगा स्वीट वाटर जो आएगा कूल हाँ. होता है, बाद में समुद्र को मिलेगा. समुद्र रिटर्न वापस देगा शाम को नमक पानी. दिन में 2 बार, सुबह स्वीट आएगा तो शाम को नमक. ऐसा 15 दिन चेंजेस है. जो पानी आने का जाने का टाइम मत्ती नहीं निकलने का पानी के साथ बोल के वो डाला हुआ रहता है. तो जो मत्ती जो पकड़ के ठहरते हो, जो मैंग्रोव का है ना, सब लकड़ी का दिख रहा है आपको. एकदम बड़ा होने के बाद ऐसा ही पेड़ होने वाला. 3 वैरायटी में, और 3 वैरायटी में बड़ा होने के बाद ऐसा ही होने वाला है. ये जो हम लोग आपको बाहर से दिखा रहे हैं बोट से, जो हन्नावर में ऐसा ही फॉरेस्ट और भी है इको बीच का सामने. उसके अंदर आप लकड़ी का ब्रिज बांधा हुआ है बॉम्बो का. उसके अंदर ऑकेबल जा सकता है, 20 रुपीज टिकट करने का और ऑकेबल जाने का. जो हम लोग बोट से बाहर से आपको दिखा रहे हैं मैंग्रोव फॉरेस्ट, ऐसा ही सेम हन्नावर में और भी है. सेम फॉरेस्ट के अंदर आप ऑकेबल जाने का. ऐसा हम लोग अभी फर्स्ट मैंग्रोव फॉरेस्ट से सीधा केरला यू पॉइंट बोलेगा तो हन्नावर का यू पॉइंट है. केरला अलापी में कैसा है ऐसा ही इधर है. दोनों साइड का नारियल का पेड़. जो फोटो निकालेगा तो बैकग्राउंड में आपको नारियल का पेड़ आएगा. पैसा ही उधर जाएगा, उधर 10-15 मिनट रुकाएगा. उधर आपका ग्रुप का वीडियो फोटोस बना के मैं देगा. उधर से अब हम लोग जाएगा लोटस के अंदर. लोटस के अंदर अभी तो लोटस का सीजन नहीं है, अप्रैल मई में होता है ज्यादा. तो होएगा तो भी जल्दी जो कौन आएगा 11 बजे 10 बजे वो निकाल के लेके जाएगा. ग्रीनरी है जो आपको अभी उधर प्री वेडिंग शूट सब चलता है बोलेगा तो ग्रीनरी के लिए. जो बोट के ऊपर से आप फोटो मारेगा तो बोट और ग्रीनरी नीचे पानी में. उधर जाके उधर भी 10-15 मिनट रुकाएगा. उधर से आएगा फिशरमैन पॉइंट, जो फिशरमैन का घर का सामने. ऐसा घूम के 1-1.5 घंटा होएगा हम लोग सब घूम के आने के लिए. हाँ थँक्यू. तर आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लोकेशन दाखवणार आणि आपण ते एक्सप्लोर करणार. तिथे फोटो वगैरे काढणार. मँग्रोव्ह झाडाचं त्यांनी महत्त्व सांगितलं. हे झाड मोठं होत जातं आणि किती मोठी झाड आहेत बघा. आणि याला कांदळवन बोलतात आपल्या साईडला. आपल्या इथला मँग्रोव्ह ट्रीज नाही आहेत पण असे कांदळवन आहेत कोकणात. आता आपण हे एक्सप्लोर करतोय. चला तर मग पुढे आपण एक्सप्लोर करूया. आहे केरला यू पॉइंटला आणि आम्ही इथे फोटोशूट केलं. तर श्रेया जाते फोटोशूट करायला. माझं तर झालंय. नंतर ह्यानंतर हे सगळे आहेत केरला पॉइंटला. सो आता मी फोटोशूट करते इथे. आमचे व्हिडिओ झाले. काकीने पण काढलेत फोटो. आता सगळे एक नंबर. या कोण कोण आहे? कोई आहे. तू हो गया? तू अरे हो गए बस. चलो फोटो हो गए. सो आता आम्ही चाललो एक्सप्लोर करायला ॲनाकोंडा पॉईंट. त्याच्या अगोदर आम्ही केरला पॉईंट एक्सप्लोर केला. सुंदर पॉईंट आहे. त्या पॉईंटला तर आम्ही इथून चाललो आहे. सो बघा आम्ही नदीच्या मध्ये अजून असे खूप सारे स्पॉट आहेत. खूप सुंदर. आपण ॲनाकोंडा पॉईंटला पोचत आहे. ह्या पॉईंटला आलोय ॲनाकोंडा पॉईंट. कारण की ह्याला ॲनाकोंडा पॉईंट यासाठी बोलतात कारण की साप असतात. आता दिसेल तर ठीक आहे. आणि रात्रीचे असतात म्हणतात, दिवसा नसतात. मग अशी एक पाण्यात साप होता पण आपल्याला व्हिडिओ काढताना आली त्याची. पळाले. श्रेयाला घाबरून पळाले. ती बोली ही मोठी नागिन आहे मी पळून जातो. मस्त. आणि ते लोटस आहे. लोटस लोटसची पानं आहेत. कमळाची पानं.
सांगता का फोन मध्ये तुम्ही घराकडे खूप सुंदर. होय हे सगळं आम्ही एक्सप्लोअर केलं तिकडून. विष्णू घराकडे मग सांग सगळं झालं विष्णू बस विष्णू अशी झाडं आहेत. तो इथे अजगर आहे मोठा, पण तो इथे दिवसा येत नाही पण रात्रीचा येतो. तो फक्त रात्रीचा दिसता त्या कांदळमध्ये. तिथे बिअरची बॉटल पण आहे. मला वाटतं काहीतरी बिअर पण पितो तो. तिकडे बिअरची बॉटल आहे. पीके सोया आहे. तर खूप मस्त प्लेस इथे मला पाहायला भेटतील. होणावरला आल्यावरती आम्ही इथे ॲनाकोंडा पॉइंट पण पाहिला. पाणीतला कवळा बघ. आणि हा बघा कावळा, कावळा पाणीतला. पाण्यातला कावळा बोलायला पक्षी. सो हा पॉइंट इथे एंड आहे. नहीं नहीं वैसे लोटस के अंदर घुसता है पानी. अच्छा लोटस कंटिन्यू है क्या? ये भी नहीं ये नेक्स्ट जा रहे हैं. ओके ये एनाकोंडा प्लेस पास होने के बाद लोटस जाएगा. लोटस. त्याच्यानंतर लोटसला जाणार आहे आम्ही. झालाय लोटस पॉइंट. इथे लोटस कमळ उगवतात पण आता कमळ इथे नाही आहे. आहे रे. आहेत आहेत ते बघ छोटे छोटे कमल आहेत. छोटे छोटे आहेत पण. आणि हा बघा पक्षी. सो एवढा सुंदर पक्षी तिकडे. लोटस पॉइंट. त्याला लोटस पॉइंट बोलतात. सो ते बघा खूप सारे इकडे बघ छोटे छोटे कमल आहेत. छोटे छोटे कमळ अजून तर नाही उगवलेत. फक्त पाण्यात हा छोटे छोटे बारीक बारीक. एप्रिलमध्ये. सो इथे छोटे छोटे कमळ आहेत. याला लोटस पॉइंट बोलतात. वा हे सकाळी पाहायला खूप भारी वाटतं. खूप बदलेलं आहे इथपर्यंत. हा तिसरा पॉइंट आहे लोटस पॉइंट. त्याच्या अगोदर ॲनाकोंडा पॉइंट बघितला आणि हा तिसरा पॉइंट. तर हा लोटस पॉइंट आहे आणि ते सगळे लोटस येतात छोटे 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 करून. आणि आम्ही त्याच्या बरोबर मधोमधच आहे. बघा इथे छोटे लोटस लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तिथे छोटे लोटस लागलेले. आणि पाणी एकदम कमी आहे इथे. जास्त पाणी नाही आहे. अशी पाकळ्याला सुरुवात झाली आहे. आणि एप्रिलमध्ये याची फुलतात फुलं, कमळाची फुलं. पाणी खूप कमी आहे सध्या आणि इथे पाणी एवढं जास्त नसतंच. बरोबर आम्ही याच्यामध्ये आहे. खूप सुंदर प्री वेडिंग शूटिंग पण इकडे होत असतं. ते बघा माझ्या मागे प्री वेडिंग शूटिंग चालू आहे. आणि श्रेया मला गाईड करते. तू असं बोल तसं बोल. अरे वा असं पाहिजे कोणतरी गाईड करणारं. थँक्यू. दादा मामा बोल. सो लोटस पॉइंट झाल्यानंतर आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला मूव्ह केलं आहे. आणि आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला आता मँग्रोव्ज पॉईंट आहे तो एक्सप्लोअर करायला जातो. आणि इथून खूप वेळ लागणार आहे मँग्रोव्जला जायला. भलेही 1.5 तास आहे पण लांबचा प्रवास आहे मँग्रोव्जला. इथून एक मँग्रोव्जच्या इथे जाण्यासाठी एक बीचसुद्धा लागतो पण आपल्याला माहीत नाही. पण ह्याचं तिकडून घेऊन जाते. बीचच्या इकडे तर येणारच नाही आहेत. मँग्रोव्जकडे येतात. आपण बघूया आता मँग्रोव्ज एक्सप्लोअर करूया आणि तिकडे फोटो काढूया. आम्ही ते खूप सारे फोटोज काढले आहेत. ते आपल्याला माझ्या इंस्टाग्रामवरच दिसतील स्टोरीला वगैरे. व्हिडिओमध्ये नाही दिसणार. पण आपण इथे नक्कीच आहे. आणि हा क्षण अनुभवा. किती सुंदर क्षण आहे. किती भारी वाटतं. निसर्गाने एवढं सगळं दिलेलं आहे होणावरला. सेम आपल्या कोकणात पण असंच सुरू झालेलंच आहे. आणि हे खारट पाणी असल्या कारणाने इथे मगरी नाही आहेत. आणि मग कोकणामध्ये मगरीचं सुरू झालेलं आहे प्रमाण वाढण्याचं. बघा किती सुंदर आहे. आणि ही बोट पण सुंदर आहे. मस्त एक्सप्लोर करा 1.5 तासामध्ये. जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं इथे येऊन. आपको राइट साइड में दिख रहा है फिशरमैन का पॉइंट. बोलेगा तो फिशरमैन का घर है.
ये जो छोटा बोट दिख रहा है, ये छोटा बोट लेके जाके सब फिशिंग करने वाला। रात 8:30-9 बजे स्टार्ट करते हैं, सुबह 4-4:30 बजे तक। और इनका है कि बारिश अभी दिखने के लिए बहुत अच्छा दिखेगा आपको। बारिश के अंदर बारिश जो गिरेगा, घर के अंदर पानी रहेगा। 2-3 दिन घर के अंदर पानी रहता है। उनका जो सामान सब पैक करके ऊपर रखने का, घर का ऊपर रखने का 2 दिन बाद में उतरने, बारिश कम हो गया, पानी उतर जाता है, उसके बाद नॉर्मल होएगा। अभी आपको दिखने के लिए बहुत अच्छा दिखेगा। बारिश का दिन बहुत प्रॉब्लम है इधर, घर के अंदर पानी। हा होता फिशरमॅन पॉइंट आणि हे त्यांची घरं आहेत आणि पावसात घरात पाणी जातं आणि यांची 1+1 घरं आहेत. हा एक पॉइंट होता, हा 5वा पॉइंट होता, 4था पॉइंट, 5वा पॉइंट होता हा. तर हे बोट चालक आहेत आणि ह्यांच्याच बोटीतून आम्ही गेलेलो. बोट का नाम क्या? मेस्ता बोट, मेस्टा बोट. मेस्ता बोट बोलते हैं। हा, तर ह्यांचा नंबर आम्ही आमच्या कॅप्शन मध्ये देत आहोत आणि स्क्रीनवरती पण फ्लॅश करू. नक्कीच तुम्ही यांच्या इथे येऊन बोटीमधून सफर करू शकता, त्या कांदळवनाची, मँग्रोव्हची वगैरे. नक्कीच तुम्ही ते आणि हे सगळं एक्सप्लोअर करा. होन्नावर मेस्ता बैकवाटर बोटिंग बोल के मेरा नाम है नरसिम्हा। मैं आपका मेरा वो बुकिंग लेने का तो कांटेक्ट नंबर में कांटेक्ट करने का, बुकिंग टाइमिंग और बताएगा मैं कभी आने का क्या है बोल के, और इधर का होन्नावर में क्या है सब एक्सप्लेन करके बताएगा मैं, जो आपका कौन सा भाषा है वो भाषा से। तर आपली राईड इथे एंड होते. होतो त्या लोकेशनला आपण आलोय. आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जातोय. तिकडे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या इकडून मँग्रोव्हला जायला रस्ता आहे. वॉटर पार्क पण आहेत आणि आम्ही जस्ट पुण्यावरून निघालो दुसऱ्या डेस्टिनेशनला. पण तोपर्यंत डेस्टिनेशन हाईड आहे, तिकडे गेल्यावरच कळेल. हे सगळे ब्रिज आहेत बघा इथे. तर तुम्हाला एक रेल्वे ब्रिज दिसेल. मी आलोय मँग्रोव्ह बघायला पुण्यावरमध्येच. हेच हाईड डेस्टिनेशन होतं. ते लिहिलंय बघा. ते खूप सारे पार्क आहेत आणि त्यात पण जी प्राईस काढणार किती आहे. स्टे म्हणून आहे इथे, वेगवेगळे स्टेज आहेत मध्ये आणि इथे तिकीट काढावी लागते. स्वतः आपण एंटर करतोय. सो इथे आतमध्ये येण्यासाठी 20 रुपये तिकीट असते मँग्रोव्हवरती. खूप मस्त एक्सप्लोर करावे आपण आतमध्ये जाऊन. तर इथून आपलं स्टार्ट होत आहे. सो आता आपण एंटर करतोय मँग्रोव्हमध्ये. हा गेट होता, पूर्ण वुडनचे आहेत. इथे सगळे इन्फॉर्मेशन्स आहेत, पक्षी, मासे वगैरे इथे असतात. कर्नाटकामध्ये आपल्याला खूप पाहायला भेटतं मँग्रोव्ह. हे आपण एक्सप्लोर करतो इथे. आता पुढे जात आहे. अशी झाड आहेत, कांदळवन ज्याला म्हणतात आपल्या भागामध्ये. असे वुडन आहेत आणि ते प्री वेडिंग शूट सुद्धा होतात. आणि किती चार्ज वगैरे? 1000 रुपये चार्ज, 1000 रुपये मिनिमम. గవర్నమెంట్ हो. వెయిట్ చేస్తే ₹1,00,000 ఇస్తారా? మేము రిసార్ట్లో పోయినప్పుడు లక్షలు ఏం లేదు. एक मिनिट. అంతా మేము అలా టికెట్స్ తీసుకోమన్నాడు, మనిషికి 1500 ఎంతో. सो असे टर्न्स आहेत आतमध्ये. खूप सुंदर आहे. पक्ष्यांचा आवाज येत आहे मस्तपैकी. खूप शांतता आहे इथे. आणि इथे येताना नेहमी क्लीन ठेवलं पाहिजे परिसर. अशा ठिकाणी हे बघा पाणी सुंदर आहे एकदम. मँग्रोव्ह, असे मँग्रोव्ह कंटिन्यू होत जातात पुढे. हे बघा असं आहे. खूप सुंदर आहे.
आम्ही या मँग्रोव्हवरून चालतोय. एकदम मजबूत आहे ते बांधलं गेलेलं बांधकाम आहे जे पुलाचं आहे ते एकदम मजबूत आहे. खूप सुंदर शांतता पसरली इकडे, अजूनच भारी वाटतंय. इथे माहिती लिहिली आहे बघा, मासे आहेत इथे, वेगवेगळ्या पद्धतीचे ते पक्षीच आहे, वनस्पती आहेत इकडे ह्या टाईपचे. झाले का? तर पुढे इथे प्री वेडिंग शूट सुरू होतात. एक मिनिट. सो असं सगळं आहे एक्सप्लोअर करण्यासारखं इथे. हे बघा. सो आम्ही सगळं एक्सप्लोअर करता करता आत आलो आहे. अजून पुढे पण खूप काही पाहण्यासारखं आहे, तर पुढे जाऊन आपण एक्सप्लोअर करूया. तर आपल्या चॅनल असं पुढे कंटिन्यू झाल्यानंतर अजून एक डेस्टिनेशनला जाणार आहे, ते नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. त्यात तिथून आपण फिरता फिरता इथे आलो आहे. इथे बघा वेगळ्या पद्धतीत मँग्रोव्ज आहेत, एकदम डाऊन टू डाऊन आहेत. ओ शेट. तर आम्ही आता मँग्रोव्ज एक्सप्लोअर करून सगळे निघालो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला. आता आम्ही जाणार आहे मुर्डेश्वरला इथून. तर आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू राहा. खूप सुंदर वाटलं, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सो आता आम्ही निघालो आहे मुर्डेश्वरला. जास्त आता आम्ही 2 वाजता इथून निघतो आहे. मुर्डेश्वरला थोड्या वेळात आम्ही पोचू आणि मुर्डेश्वराचं दर्शन घेऊ शंकराचं. तर आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू राहा. सो आम्ही मुर्डेश्वरमध्ये एंटर केलंय आणि ड्रायव्हर चेंज झाले आहेत. काकी गाडी चालवणार आहेत आणि आपण आता मुर्डेश्वर जवळ जात आहोत. काकीच घेऊन जाणार आहे मला. आपला प्रवास सुरू झाला आतमध्ये मुर्डेश्वर जवळ जाण्याचा. इंडिकेटर काढ. चॅनल असंच पुढे कंटिन्यू राहा. काकी गाडी चालवत आहेत. सो आम्ही आलोय मुर्डेश्वरला आणि हे मोठं मंदिर आणि भगवान शंकराची त्या पाठी मोठी मूर्ती आहे. तर आपण जाणार आहोत तिथे. सो आपण मुर्डेश्वरच्या मंदिराच्या बाहेर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि आता शंकर भगवानची मोठी मूर्ती येईल ती बघा, जी मी इतक्या दिवस स्टोरीला ठेवत होतो. तर त्याच्या समोर पाहतोय. नाशिक त्र्यंबकेश्वर नंतर इच्छा लेवलची सुरुवात करायला आणखीन केली आहे. खूप सुंदर. वा. स्वामी आता मंदिरामध्ये एंटर केलंय. भारी छान वाटतं. भगवान शंकराची बरी मोठी मूर्ती आपल्या समोर आहे. आपण जाणार आहोत. आत फोटो काढायला परवानगी नाही आहे, तर आपण इकडे स्विच करणार आहोत आणि पुढे येऊन नंतरला परत बाहेरून व्हिडिओ शूट करणार आहोत. मध्ये खूप सारे मंदिर आहेत, तिथे फोटो नाही काढू शकत देवांचे. तर आता इथले व्हिडिओ पण काढत आहे आजूबाजूची. असं मंदिर आहे मस्त सुंदर आतमध्ये. सगळे बसलं आहे. हाय करा. हाय हाय हाय. अरे हाय करणार नाही, हाय करो. दर्शन घेऊन आम्ही ते बसलो आहे आणि आमच्या पाठी मूर्ती आहे शंकराची. आम्ही तिकडे बसून ती बघतोय आणि इथे मंदिर होतं ते व्हिडिओ काढायला दिली नाही. आता आम्ही शंकरच्या जवळ जाणार तिकडे वरती, तिथे अजून चांगला फोटो काढायला भेटेल. अथांग समुद्र पसरला या मंदिराच्या परिसराला. खूप सुंदर आहे आणि समुद्रालाच लागून हे मंदिर आणि तिकडे मुर्डेश्वर स्टेशन आहे. तिथून हे सगळं दिसतं. हे मंदिर, शंकर भगवानची मोठी मूर्ती,
आणि हा आता एंट्रन्स होता नाही मी इथून बाहेर चाललोय. सो वरती जर शंकर बाबांची मूर्ती बघायला असेल इकडे तिकीट काढावी लागते आणि इथून लिफ्टमधून वरून तिकडे जावं लागतं वरती. आणि आम्ही पण तेच करतोय. इथे तिकीट काढून आम्ही वरती जातोय. मी वरती आला आणि वरती शंकर भगवानची मोठी मूर्ती आपल्याला दिसते. खूप मस्त भारी. हा सी फेस आहे. आलात ना तर त्या साईडला बॅक वॉटरच्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर तिकडे जाऊन तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकतात. ऑलरेडी सकाळपासून आमच्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. आणि सेम स्कुबा डायव्हिंग वगैरे ते मी केली आहे त्याच्या अगोदर पण. सो असा एक्सपिरियन्स आहे इथला. आता आम्ही थोड्या वेळेस खाली निघणार आहोत. खाली मी वरती आलो आहे आणि इथे वरती जायला पण रस्ता आहे भगवान शिवच्या मूर्तीकडे जायला. आणि हे मंदिर एकदम जवळ भगवान. तर समोरच शिवलिंग आहे. कुठं अलाउड नाही आहे. आम्ही लांबूनच काढतोय. शिवलिंग तिकडेच आहे मंदिरात आल्यावर आहे ना इथे सगळं हे डेकोरेशन वगैरे पाहायला भेटते. ते स्टोरी बघायला भेटते. सुंदर आहे. 20 रुपये द्यावे लागतात. 20 रुपये भरून तिकडे बाहेर आतमध्ये एंट्री आहे. सगळ्या स्टोरी आहेत आतमध्ये. हे बघा सगळे देवदेवता स्टोऱ्या सांगतात. प्रत्येकी 20 रुपयातून आम्ही आतमध्ये आला आणि बघतोय. आहे मस्त. आणि याच्यामध्ये स्टोरी सगळ्या स्टोर आहेत तिथे. चित्र पाहायला मिळतात. आध्यात्मिक पूर्ण काल्पनिक स्टोऱ्यासारखे ते चित्रित केलं मूर्त्यांमधून. बघा पूर्ण गुफेमध्ये स्टोरी आहे. ती पण इथे तुम्हाला पाहायला मिळते. इथे पण एक स्टोरी आहे. चारी बाजूने स्टोर आहे. आणि ते स्टोरी एंड होते. आणि एंडला इथे मुर्डेश्वर आहे. खूप मस्त. एक्सप्लोअर करून मी बाहेर आलो आणि आता आपल्याला पुन्हा खाली जायचं आहे. तिथे स्टोऱ्या होत्या मस्तपैकी त्या आपण पाहिल्या. खूप सुंदर आहे. छान आहे. भारी वाटलं. सो गाईज मुर्डेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही वरती 17व्या माळ्यापर्यंत गेलो. तिकडून लांबून आपण शिव बघितले. भगवान शिवाला बघितलं आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय. सकाळी आपण पुण्यावर करून मुर्डेश्वर गेलं. अशी 2 ठिकाणं गेली. ती आमच्याकडे प्रायव्हेट गाडी होती म्हणून हे सगळं शक्य झालं आणि श्रेया पण होती. आम्ही थकलो नाही अजिबात. त्याने आमची स्ट्रेंथ होती एवढी. हे प्रवास करण्यासाठी खूप 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 टाइम वेट केला होता. आज पूर्ण झालंय. आज झालंय. खूप छान वाटतं. म्हणजे सक्सेस म्हणजे झालंय. आम्ही जे टार्गेट ठेवलेलं की आम्हाला हे करायचं आहे ते झालेलं आहे. आणि
आता आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो. ही व्हिडिओ कशी वाटली ना तुम्ही नक्कीच आपल्या कमेंटद्वारे कळवा आणि लाईक करा, ही व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीच नक्की इकडे या आणि बघणार काय. मुर्डेश्वर स्टेशनपासून खूप जवळ आहे अंतर, फक्त थोडं चालत या किंवा गाडी करावी लागते. थोडं जरा आतमध्ये आहे. होणावरपासून पण ते सगळं जवळ आहे स्टेशनपासून, काही डिस्टन्सचं अंतर आहे आणि हे पण होणावरपासून जवळच आहे. प्रायव्हेट गाडी करून तुम्ही येऊ शकता. राहण्याचे खूप सारे ऑप्शन्स आहेत मुर्डेश्वर जवळ, होणावर जवळ, होमस्टेज खूप आहे. पण तुम्ही प्लॅन वर्कआउट करून या. पण आमचं इथे राहायचा सगळं बंदोबस्त होता म्हणून आम्हाला इतका खर्च नाही आला. पण नक्कीच तुम्ही ते ट्राय करा. उद्याच्या सिरीजमध्ये अजून एक पार्ट आहे तो दाखवणार आहे. तर आपल्या चॅनलला उद्याही तसंच कनेक्ट राहा. दुसरा व्हिडिओ मी नक्की लवकर घेऊन येईन. धन्यवाद. आतासाठी बाय बाय. हर हर महादेव. हर हर